यांचा पोरगा भाऊ नव्हतो का ते चहा आणायला भाऊ अर्धा किलोमीटर लांब चालत गेलते बघा का ते कोण तिकडं. अभी ये भाई जी बोल रहे टेंट निकालो धन्यवाद यार. तर भावांनो बघितलं नॉर्थ ईस्ट मधले माणसं खरंच लय भारी दिला खरंच. इलेनगर मधले आहेत त्यांचं मिस्टर इथं आर्मीमध्ये आहेत आणि आर्मीमध्ये असताना मला गेल्या 2 ते 3 दिवसात मेसेज येतो तुम्ही आमच्या इथनं जाताना या. तर आता आपण काय करणार ना आपण आता जाताना नॉर्थ ईस्ट मधल्या माणसांचं ना हे वर्षाला लाख रुपये वाचवतं. कसं वाचवतं माहिती आहे का. अजय नमस्ते. हाँ बना रहे यूट्यूब बना रहे. रात्री 10 वाजता जेवण करतो या हे नानला आपल्याला जेवायला लागलं. हे शादी का प्रोग्राम है ना. आसाममध्ये इतकी चांगली लोक होती मी ऐकून होतो पण इतकी चांगली होती नव्हतं माहिती. ही बघा 2 भाऊ भेटले. कुठला आहे महाराष्ट्राचा आहे. आप महाराष्ट्राचे हो. पहाटेच्या 5 वाजता बरं काय देव सुद्धा म्हणत असं मी लय मोठी चुकी केली या माणसानं राज्यामध्ये येऊन. पहाटे 3:30 वाजल्यापासून घंटा वाजवायला चालू केलाय. काय माणसं गेला देवाला झोपून देत नाही त्याला. बघितलं माझी झोप तर पूर्णपणे मोड झाली. काय 7:30 वाजता त्या. गुड मॉर्निंग मित्रांनो. हर महादेव जय महाराष्ट्र. मी MA45 रायडर. स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. डोकं बजरी करून टाकले पाठापासून त्या घंटीनं. निघायचे पुढे उशीर झाला भयंकर आज निघायला. त्याला आवरू आणि बघा पुढे. ओके हर हर महादेव अंबाच्या नावानं चांग बलं. चला उशीर नको लावायला निघायला. मेन विषय असा आहे ना मला थोडं सकाळ वाईट का वाटलं माहिती आहे का. वाईट एकाच गोष्टीच वाटलं भावानो की इतकं मोठं मंदिर आणलं मला जातं जेवायच लोक ह्यांना विचारलं नाही. मग जेवण केलं का नाही विचारलं ना. तेच तर लांब जाऊन दे पण इतरायचं तरी काम आहे का नाही. चला जाऊ द्या असू द्या. अच्छा हे आपला हायवे. हां मंदिर साईडला जाऊ. हे मंदिर आहे. आता बघायचा एक पंप आणि एक वायफाय. हां चला जवळच आहे वाटतं. वायफाय घेऊ काम करू चालू. यूट्यूबला अपलोड करायचं आणि फेसबुकला अपलोड करायचं. सिच्युएशन कशी पण असतो काम हे डेली केलंच पाहिजे ना आपण. नाहीतर मजा नाही त्या कामाला काय. इस पंप पे आ गया था लेकिन भाई बोले नहीं आप नहीं ले सकते क्योंकि मैनेजर साहब किसी को देता नहीं है इसका वाईफाई का पासवर्ड. चलो ठीक है भाई अभी नहीं तो नहीं. चलो चाय पीते और फिर निकलते. अभी तो मेरे को ब्रश करना है. अबे मेरे भाई ये देख लो भाई. ये मैं क्या देख रहा हूँ भाई. पानी बॉटल फूट गई भाई. कैसे किसी ने छुपा दिया. नजर लग गई यार किसी को बॉटल को मेरे. चलो चाय पीते हैं. वहाँ चाय है. चाय एक चाय देना मेरे को. चलो चाय पीते हैं. ये देख लो भाई चाय. सुबह सुबह की चाय. बस तो चाय पियो हमने को फोटो. हाँ भावना गारवा चालू झालाय बरं का. काल रात्री मला लय भारी झोप आली. आणि मेन विषय कसा आहे ना आता आपण गारठ्याकडे निघालूया. जसं जसं पुढे जाईल तसं गारठा जायला होणार नाही. फक्त एकदा डोंगरात जाऊ द्या. गुवाहाटीच्या वरल्या साईडने एकदा वर गेलो का नाही मग गारठा चालत झाला. मला फेस वॉश घ्यायचा आहे. माझा फेस वॉश संपला या. 2 दिवस झाले बिना फेस वॉशचा चालतोय. अरे वा काय
गाडी रे. तर आता पाठीमागे एक मामा भेटलं गाडीवर होतं, त्यांना 1-2 फोटो काढलं आणि एक सांगतो एक 67 कंट्री फिरून आलेली आहे. एक पोरगी आहे ती इथं गुवाहाटीमध्ये राहते, ही सर्वांना माहिती असेल. बरेच जण ते आपल्या महाराष्ट्रामधनं म्हणून त्या मुलीला बरेच जण बघते ती. मेन विषय असा आहे ना की ते 67 कंट्री ही मोटरसायकलवरती फिरलेली आहे. आता 2 महिन्यापूर्वी झाली आहे. बघू जर पहिली गाठ भेटतं चांगलीच गोष्ट आहे. बघू काय होती. चला. सायकल इथंच अशी रस्त्याला उभा करतो आणि इथनं मला रस्त्यानं आतमध्ये दिसली एकदम मस्त मध्ये एकदम शेती. ती बी कसली आहे एकदम पिवळ्या फुलाची. जाऊन तर बघितलंच पाहिजे ना. इतक्या लांब आलो हे जर नाही बघितलं तर मग काय बघितलं आपण. हीच मेन गोष्ट आहे. चलो अभी देखते हैं अंदर क्या है कैसा है. थोड़ा फोटो शूट करना है मुझे, उसके लिए जा रहा हूँ. चलो. हाँ जी. हाँ एक बनाएगा खेत. हाँ. चलिए. चला नागारात तरी मामा म्हणलं चला दाखवतो म्हणलं आतमध्ये. चला बघू काय आहे ते. यही से हो आप. ये वाला जाएगा ना, वो वाला जाएगा. अच्छा आपका खेत है ये. हाँ हमारा खेत है. अच्छा कितना खेत है आपका. 3 बीघा. 3 बीघा. 3 अच्छा ये जो है ये कितना है. एक खेती है इसका, एक खेती. अच्छा ये इससे तेल बनता है क्या. हाँ तेल सरसों. बनाएगा. सरसों मीठा तेल की बनाएगा ना. खाने वाला. हाँ खाने वाला. लेकिन इससे ना तेल का खुशबू आता है ना कुछ आता है. कैसे तेल बनता है. और एक गुटा हो गया अच्छा और तो बाहर निकालो तो मिक्सिंग जाएगा, उसका तेल होगा ना. अच्छा 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 तेल होगा, मीठा तेल होगा. अच्छा जी. बेहोर का ना. हाँ 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 ये मस्त. अच्छा खेती है ना भैया. अच्छा खेती है. खेती बहुत अच्छा है. ज्यादा देखो फूल देखो. हाँ वो गुटी है. बिल्कुल बिल्कुल. झुकाएगा उठाएगा गोर ही झुकाएगा. ट्रेन. हाँ 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 ये सब आप ही का है ये. यहाँ जमीन है हमारा. अच्छा ये वाला है, ये वाला जंगला है. अच्छा ये वाला है. ये इसको लौकी बोलते हैं ना आपके यहाँ पे. हाँ लौकी है. लौकी. और उसमें क्या लगाया है. वो ये हाँ झला लगा है. अच्छा झला अच्छा झला. अच्छा. ओके तो भाई यहाँ पे इस होटल पे रुका था. यूपी लाकी बोल के होटल है, यहाँ पे रुका था. और यहाँ पे मैंने इनका वाईफाई लिया, वीडियो पोस्ट किया और यूट्यूब पे. और अभी निकल रहा हूँ. चलो अभी आगे निकलते एंड निकलते. अभी तक नाश्ता नहीं किया मैंने, मेरे को भूखे नहीं लगे अभी तक. चलो तर हे जे खायचं फोटो आहे ना ह्यांना बघूनच भूक लागते र. ह्यांना बघूनच भूक लागते, बाकीचं काहीच लागत नाही. खिशातलं पैशानं जायला लागलं आमच्या गावा. नुसतं ह्यांना बघून भूका लागायला लागल्या. चला हे गॅरेज जाय नाही नुसतं लांबलं तर नुसती गॅरेज जाय नाही. पिंडेल गेला. पिंडेल बिरिंग फुटली. पिंडेल गेला. असं असतंय आमच्या संग तर लय झालं या. माझ्या ट्रॅक्टर तर टायर निघून तुटून साईडला पडले. लय बेकार. मग त्याला पिन लावून चालवा लागतं नंतर ना. लय अपदा होती. ते दिवस वेगळंच होतं. पण काय पण मला चला जायचं आपल्याला राईड जायचं आहे आणि राईडवरनं सरळ खाली बॉटल जायचं आपल्याला. रस्त्याकडे निघालो होतो. आता या रस्त्याकडे निघालो होतो. मस्त मग साईडला त्याचं दुकान मला थोडा नाश्ता करावा. तर नाश्त्यामध्ये काय समोसा एकदम आवडता. चला नाश्ता करू आणि मग नंतर आपण पुढे निघू. उस मोड़ से भी हम गुजरे हैं जिस मोड़ पे सब लुट जाता है तुमसे मिलकर ना जाने क्यों. एक भाई मिल गए रास्ते में. चलो देखते कौन है. साइकिल राइडर है वो भी. ये रही इनकी साइकिल. एक नंबर. कुठला.
कुठला कहाँ से? महाराष्ट्र से। आप महाराष्ट्र से हो? मैं मध्य प्रदेश से। अच्छा चलो महाराष्ट्र बॉर्डर से ही है। तो भाई ऐसे रोड के साइड से जा रहा था और मेरे को दिखे ये भाई जी। भाई जी क्या हाल है? बढ़िया भाई बढ़िया। नाम बताओ भाई, आपका क्या है मेरा नाम? नाम केशव है। और कब से चले हो? या मेरे को हो गया है तकरीबन अभी 13.5 महीना हो गया है। 13.5 महीने हो गए। 18 स्टेट आपने कंप्लीट किया ना? नॉर्थ ईस्ट पूरा हो गया? नॉर्थ ईस्ट कंप्लीट करके अभी जा रहे साउथ के लिए। अभी प्रयागराज की तरफ? प्रयागराज से होते हुए फिर साउथ की लेके। अच्छा हुआ मेरा यार, बहुत अच्छे कर रहे हो। लेकिन भाई सैल्यूट है यार, सही में इतने खराब कंडीशन में साइकिल में भी कर रहे हो भाई। यार ये देख लो साइकिल का कंडीशन देख लो यार भाई, ये देख लो। यही भाई चिपता नहीं है? चिपता नहीं है? अभी मेरे को चेंज करना है, लेकिन अभी मैं हालांकि मैं विदाउट में ट्रेवल कर रहा हूँ ना, उस चक्कर से थोड़ा बजट बना के चलना पड़ रहा है। बिल्कुल, तो वहीं पे बजट देखो शुरुआत में सबका ऐसा ही होता है भाई। बस एक बजट बन गया। अभी सिलीगुड़ी में जाएंगे, सही कराएंगे, थोड़ा बहुत रिपेयर कराएंगे। अच्छा। और भाई की साइकिल का यार ये इधर पेडल का हालत देख लो ये भाई यार। मेरा मालूम मैंने अब तक जो है ना, मैंने अभी तक पेडल बदल दिए, 8-9 बार पेडल बदल दिए मैंने। बहुत पेडल फुट गए मेरे, बेरिंग से फुट जाते हैं मेरा सेकंड पेडल वगैरह चल रहा है। अच्छा, और ये इतना बड़ा ये क्यों रखा है? ये तिरपाल वगैरह, मतलब कहीं पे भी कुछ जरूरत पड़ जाए ना, मैं खाना बनाने का सारा सिस्टम साथ में लेके चलता हूँ। अच्छा, क्योंकि इमरजेंसी में कुछ हो। अच्छा, ये मतलब बारिश के टाइम पे लिया था मैंने अपना जो कवर करने के लिए। अच्छा, बारिश सब चीज़ों कवर करने के लिए। अच्छा ठीक। अहो मी ते सायकल बघून हापकून गेलो पूर्ण। ती सायकल चालवते कसं? इतकी सायकल तर त्या सायकलला पांडियल नाही, शिटार नाही, सायकल वजन आहे, भावांना टायर नाही, सायकल ती कशी सायकल चालवते? 18 राज्य त्या सायकल ती कसा चाललाय मी विचारात पडलोय बाबा खरंच। कसा बिचार सायकल चालवते कोणास ठाऊक, त्याला ब्रेक ना सायकल नीट काय अवघड गड्याला आहे। तसं लगा आपण भावना आता बोरपेटामध्ये आलेलो आहे। ही बोरपेटा म्हणून गाव आहे। आता ह्या गावात आपल्याला जायचं आहे सरळ। इथून आता आपल्याला एक राईट येतो, या राईट घ्यायचा, सरळ यायचं, नंतर ना लेफ्ट घ्यायचा, सरळ डायरेक्ट गुवाहाटी। अरे मामा हेल्मेट घालून मामा लागलं चालायला, माणसं गाड्या घालत नाही ती। आसाममध्ये इतकी चांगली लोक होती मी ऐकून होतो, पण इतकी चांगली होती नव्हतं माहिती। ही बघा 2 भाऊ भेटले आता, त्याला म्हणले काहीतरी खावा म्हणली, रस्त्याला माणसाची भेट जाते रस्त्याकडे निघत भावांनो। आणि बघतो तर त्याला म्हणले हॉटेलमध्ये जेवायला। ही बघा, आणि या मावशीनंवरनं एक गुलाबजामुन आणि रसगुल्ला 2 दिला मला। आमच्या गुल्ला असू द्या म्हणले तुम्हाला, लय भारी वाटतं खरंच। जेव्हा इतकं भारी लोक साथ राईडमध्ये तेव्हा राइड का ये मजा भी था। भाई बोरपेटा से गुजर रहा था तो मैं इस भाई को मिल गया, और मुझे भी बचपन से साइकिल रेसर में बहुत मतलब इंटरेस्ट है। और अच्छा। इस भाई को मिल के मुझे इतना अच्छा लगा है, क्या दिल को सुकून मिल गया। बाकी ये भाई ही बोल देगा, भाई बोल दो ना, मेरा विषय बोल दोगा। भाई बनना चाहता है साइकिल राइडर भाई, लेकिन इसको ज़्यादा मतलब इन्फॉर्मेशन नहीं साइकिल राइडिंग के बारे में। लेकिन भाई बनना चाहता है, एक जुनून है भाई अंदर से कि भाई बनना है, मतलब बनना है। लेकिन मेरे को लगता है भाई कर पाएगा, बस मेहनत करो बस, रोज करो भाई, बन जाओगे भाई। और भाई आप हंस रहे हो, क्या बात हो गई? और अच्छे है भाई, सब ठीक है? ठीक यार भाई मला समझना गुवाहाटी खर्च का इधर के लोग ऐसे है ना भाई, भोले है यार। एंड भोले तो है ही है, लेकिन मेन बात है कि दिल से साफ है भाई, सही में लई भारी माणसं तिकडली खरंच। एकच नंबर नाच नाही करता माणसं तिकडले। तर भावांना जर तुम्ही जर ही साईटला बघितलं ना, ही तुम्हाला दिसेल ही शेततळी केलेली। आता ही लई ठिकाणी शेततळी आहे, ती आपल्या महाराष्ट्रात नाही बरं का, MP UP मध्ये पण नाहीत का, पण आसाममध्ये जर आलं ना तुम्हाला लई हे बघा इकडे घ्यायची बाबा, इकडे बघा बघा इकडल्या साईडला ती कशामुळे आहे माहिती आहे का? इकडे घ्यायची, इकडे मासे मारायचा व्यापार लई माणसं करते ती, लई रानं खाणते ती, त्यात पाणी भरते ती आणि त्यात मासे सोडते ती आणि त्यात लाखो रुपये कमवते ती। आता मी पण घरी जाऊन असं करणार नाही बाबा। तर भावांनो टेंट एकच लावायचं, माणसं पहिली किती गोळा झाली तिथं। कैसा लग रहा है भाई? अच्छा लग रहा है? मैं देख रहा हूँ भाई, मतलब जैसे आसाम में आया हूँ ना, लोग बहुत अच्छे मिल रहे हैं मेरे को। आसाम में सही में इतने अच्छे लोग कैसे भाई? मैंने इतने अच्छे लोग नहीं देखे कहाँ पे। मतलब क्या है ना, वो अच्छा व्यवहार करते हैं लोगों से जो बाहर से आते हैं। वो यूट्यूब में रिकॉर्डिंग कर रहा हूँ मैं, यूट्यूब पे डालता हूँ ब्लॉग। तर भाऊ तो टेंट लावून, कौन सा गाँव है? वो बिष्णुपुर, बिष्णुपुर जिला कौन सा? बोरपेटा डिस्ट्रिक्ट। बोरपेटा डिस्ट्रिक्ट और विष्णोई गाव, बिष्णुपुर गाव, विष्णुपुर गावात लाख इधर टेंट लावून नाही, दुर्गा माता का मंदिर है इधर, इधर टेंट लावून मस्त मध्ये। अभी भैया टाइम क्या होगा? टाइम कितना? 4 बजे गए, 4:42। इस टाइम ह्या टाइमला इथं मावळा चालू होतं बघा इकडं। चला आता मस्त मध्ये लावू टेंट।
मस्त मध्ये टेंट लागलाय, काही अडचण नाही. ही तर सायकल आहे आपली. आता उद्या सकाळच्या इथं निघायचं आहे आपल्याला. थांबलो ह्या गावामध्ये असं काहीतरी. चहाचा हॉटेल नाही, चहाला काय नाही तर आज चहा नाही ना, आज कॉफी नाही, काय नाही. भांडत नाही आपल्यापाशी ना, काय बनवता. फ्रेश झालो आहे मस्त मध्ये, बरं वाटतं जरा थोडं. तर भावानं मग काहीच व्हिडिओ टाकला होता बरं का इंस्टाग्रामला की भावानं आज जेवायला मिळणार नाही. आणि हे पण म्हणलो होतं महादेव नक्कीच काय नाही काय चांगलं करतो. बाहेर आवाज आला आहे भाऊ साईटला एक प्रोग्राम आहे चला जेवायला. आता 7:30 वाजता मग व्हिडिओ मी काढला होता. आता टाईम काय झाला आहे 8 वाजत आहे बरोबर. चला हो कोण आहे ती. ठीक है, तर तो भाई लोग अभी वहाँ पे मैंने टेंट लगाया था, देख लो. एंड ये भाई आए और बोले साइड में एक प्रोग्राम है, अगर आप खाना खाओगे तो अच्छी बात है. थोड़ी देर पहले मैंने इंस्टाग्राम पे पोस्ट डाली हुई थी कि भाई मुझको आज खाना नहीं है, खाने के लिए रात में भूखा सोना पड़ेगा. लेकिन महादेव जी के वक्त भाई कोई पर भी मिल जाते हैं और भाई जी आ गए. भाई धन्यवाद, आप आ रहे. वेलकम हमारे गांव में. धन्यवाद. यहाँ के लोग बहुत अच्छे लोग मिलते हैं यहाँ पे. अब तो अंदर भी सो सकते थे. नहीं कोई बात नहीं, बाहर में जरा थोड़ा ठीक लगता है, अच्छा लगता है बाहर में, कोई वैसी दिक्कत नहीं है. यहाँ पे जंगली जानवरों का भी ज़्यादा डर नहीं है. यहाँ पे लोग मेन बात है ना, लोग अच्छे हैं तो इसलिए कहीं पे मेरे को कोई बात नहीं है. लोग अच्छे मिलते हैं ना, तो बस यही अच्छी बात है. और ठीक है, आपका मंदिर है, ये फील्ड है, हम बैडमिंटन खेलते हैं. अच्छा, चलो ठीक है. खेलेंगे तो आइए. मेरे को वो नहीं आता, खेलने के लिए. ठीक है. चलो ठीक है, आपका हो जाएगा. आप कहाँ से? मैं पुणे से हूँ जी. पुणे से. हाँ जी. इतकं कसं काय भाऊ राव, कुठला फॉलोअर भाऊ कसं काय येडा, इतका कसं काय होईल मला विचार पडला या. हे बघा 1 मिनटं फक्त व्हिडिओ कॉलवर बोललो. भाऊ तुम्हाला खोटं बोलत नाही, डोळ्यात पाणी आलं. ओके भाऊ, डोळ्यात पाणी आलं खरंच बरं का. एवढी जीव लावणारी माणसं पाहिजे फक्त, बस अजून काय नाही. तर भावांनो रात्रीची 9:30 वाजते, काय दिसत नाही लाग. पण भाऊ लोक आले ते म्हणले चला जेवायला. ही महादेवाची लीला म्हणायला लागेल भावांनो. माझ्या इतकं जास्त आशीर्वाद म्हणायचा महादेवाचा. 10 वाजता जेवण करतो या. हे आणलं आपल्याला जेवायला इकडे. ये शादी का प्रोग्राम है ना? है ना? तो भाई यहाँ पे मतलब रात में टेंट में सो गया था, तो भाई लोग बोले आ जाओ चलो खाना खाने के लिए. तो भाई आया हूँ, बड़ा अच्छा लग रहा है यार. बहुत मदत करते हैं लोग, आसाम के लोग से बहुत अच्छे. दिवसभर तर लई जास्त मदत केली, रातच्या मदत करते तर लई भारी वाटते. जीवन करून नंतर टेंट कर. यहाँ के लोग बहुत मदत करते हैं. बहुत मदत करते हैं, अच्छा लगता है बहुत. ओके, गुड मॉर्निंग. आज तारीख आहे 21 जानेवारी. सकाळ उठलोया. आजचा दुसरा दिवस ब्लॉगचा. भाई हाय. श्रीरामपूर म्हणून गाव आहे, काल रात्री थांबलेलो. आपलं टेंट आहे पाठीमागं. बघल तिकडे फॉग, सगळा फॉगच. मोबाईल रात्री चार्जिंग कुठं लावला आहे तो का तिकडे लावला आहे. सगळा दाखवलं कुठं लावला आहे ते. लई फॉग पडला आहे सकाळ इतका फॉग जास्त पडला आहे नाही. मी किती बऱ्याच दिवसात फॉग बघतो या. लई म्हणजे लई. नेपाळमध्ये फॉग बघितलं तर आज फॉग बघतो या. किती लावलेलं चार्जिंग लावते. अरे बटन कोणी बंद केलं तर. राडा झाला काहीतरी. चार्जिंग काय केलं का नाही. 73%. कुणी बंद केलं असं हे समजत नाही. का माणसाला असं होतं, काय माणसं यामुळं का ते समजत नाही मला. कोणीतरी बंद केलं बघा रात्रीला बटन, तर यात भरीत लावून काहीच फायदा नाही. त्यापेक्षा तर आतमध्ये लावलं असतं जमलं असतं ना. जाऊ द्या. तर आता आंघोळ करणार नाही. ही बघा बा तिथं पाणी त्या बाबा बादली बिदली मागून घेतली. बादली भरती आता. कपडे टांगले तिकडं. आता करतो आंघोळ बघा. तर ओके, तुमचा भाऊ एकदम फुलमध्ये रेडी झाला आहे असा, आर्मीचा ड्रेस घालून. फक्त आता टेंट काढायचं आपल्याला आणि इथं निघायची तयारी करायची. अजय नमस्ते. हाँ बना रहे, यूट्यूब बना रहे. माणसं लय भारी तिकडली. चला टेंट काढू सगळं. मोबाईल लावलं चार्जिंग लागत नाही थोड्या. पानी भरे लो और फाल पानी है आगे बढ़ेंगे, कोई बात नहीं. तो निकलता हूँ यहाँ से. अरे मेरा मोबाइल
मोबाईल रह गया अंदर निकलने वाला था. तर भावांनो मोबाईल राहिला आतमध्ये, मोबाईल घेऊ चार्जरला काढू आणि आता इथनं निघू आपण. ओके झाला चला जाऊ. पूर्ण फॉगच आहे अजून तर, सगळा फॉगच आहे. माहीत नाही फॉग कावर निघून जाईल. चला बघा पूर्ण फॉग आहे, काही दिसत नाही फुललं, काहीच 200 फुटला काही दिसत नाही फुललं. इतके बेकार कंडिशन आहे बघा. सकाळचा टायमिंग झालेला आहे सर आता 8 वाजून 10 मिनटं. बरोबर टायमिंगला निघलो आपण. पंचर होता तो खुद 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 ब खुद बनाते हैं. हाँ ठीक है. सुबह सुबह का चाय नाश्ता और ये ऐसा नज़ारा, ऐसा व्यू. और डॉगी भाई आ जाओ समोसा खाने. सबसे पसंदीदा समोसा मेरा. भावांना इकडला शाळेच्या एखाद्या शिकल्या पोरींचा बघितला तुम्ही कसा आहे ती साडे घालून येते इकडे. ही वेगळीच गोष्ट आहे राव. काय जण साडे घालून येते शाळेमध्ये. ही कला गणवेशच आहे आणि पण ही संस्कृती हिकलली असं मला वाटतंय. पण चला हिकडली घरं, हिकडली झाडं लई वेगळी, लई म्हणजे लई वेगळी आहे ती. आपली आपली जी सिटी आहे ना सिटी, ह्यांच्या पुढं काहीच नाही. म्हणजे ते करोड रुपये दिवसाला जी सुख आपण नाही ना कमवू शकतो सिटीमध्ये, ती इथं फुकाटमध्ये कमवू शकतो. या हे असलं वातावरण आहे इथं. नेचर, पॉल्युशन म्हणून काहीच नाही इथं. ही वर्षाला लाखो रुपये वाचवतं माणसांचं. नॉर्थ ईस्टमधल्या माणसांचं ना, हे वर्षाला लाखो रुपये वाचवतं. कसं वाचवतं माहिती आहे का? हे बुचड येतं नाही, हे रानाची भात निघतो ना, हे भातातून जी शिल्लक राहिलं असतं का नाही, हे ती आहे. मग ह्याला जाळत नाही ती, ह्याला गुरांना चारा म्हणून वापरते ती. आणि हे खरंच बरं का म्हणजे मस्त आहे राव. ना वैरण ना काय ह्याला उगं गुरांना फोटो टाकायचं आणि खायचं. ठेवा सगळीकडे बघल तिकडे तुम्हाला दिसेल का, हे असं ठेवा इकडे दिसेल. सायकल येतं आपले. चला मला तुम्हाला दाखवा म्हणलं काहीतरी युनिक जरा थोडं. तुम्ही आर्मीतला आहेत का मग? तुम्ही स्वतः आर्मीत आहे का? म्हणजे तुमचं मिस्टर असतात आर्मीमध्ये? अच्छा ठीक आहे. मी जेव्हा त्या टायमिंगला येईल का नाही, मग तिथे मी काय करतो ना, संध्याकाळी नंबर पाठवतो. मला काय करा ना, नुसतं लोकेशन पाठवा तिथं. जाताना मग मी तिथनं जाताना तुमची गाडी घेऊन जाईल. असताना कुठलं तर आपण नगर अहमदनगर शेजारीच आहे. अहमदनगर माझ्या टीमवरून अहमदनगर शेजारीच आहेत ना. बरं ठीक आहे. मी संध्याकाळी माझा व्हॉट्सअप नंबर पाठवतो. मला त्याच्या फक्त लोकेशन टाका. म्हणजे जर ज्या जाताना काय करतो मग भेट घेऊन जाईल मग दोघांची पण तुमची. हो ठीक आहे. अहमदनगरमधल्या एक आहेत, आता तिथं अहिल्यानगर असं म्हणलं जातं. तर भावांनो लक्षात राहून द्या, अहिल्यानगरमधले आहेत. त्यांचं मिस्टर इथं आर्मीमध्ये आहेत आणि आर्मीमध्ये असताना मला गेल्या 2 ते 3 दिवसात मेसेज येतो तुम्ही आमच्या इथनं जाताना या. तर आता आपण काय करणार ना, आपण आता जाताना आता गुवाहाटीमध्ये निघालो. गुवाहाटीमधनं कामाख्या मंदिरात दर्शन घेऊन जाताना नंतर तवांगशी रस्त्याला आपण जाताना तेजपूरकडल्या साईडला त्यांचं हेडक्वार्टर आहे. हेडक्वार्टरमध्ये आपण जाणार आहे. जाताना दोघांची गाडी घेऊन जाणार आहे. धन्यवाद ताई जर तुम्ही जर माझे रील बघताय तर. असा सपोर्ट राहतो तुम्हाला सर्वांचा. आणि तुमच्यामुळे बघा भाऊ लांब आणि आपले हे खरंच महाराष्ट्रातली खूप जास्त आर्मीवाले ती, त्यामुळं आपली ओळख मराठी माणसाला कुठं नाही कुठं भेट घालून देतोय. तर चला जाऊ आणि यांची या 3 ते 4 दिवसामध्ये यांची आपण भेटू यांची सगळं. चला एक मिनिट अरे ज्यांना शेतीची किंमत नाही ना, तुम्हाला दाखवतो बघा. ज्यांना शेती आहे ज्यांना शेतीची किंमत नाही ना, बघा तुम्हाला दाखवतो बघा. असं मधल्या माणसांकडून तुम्ही शिकलं पाहिजे काहीतरी. ही बघा हो का तळ आहे भावांनो, तळ्यामध्ये भात लावला या, इतक्या पाण्यामध्ये लावला आणि त्यांना ही माहिती घेणार आहे. कारण की स्वतःचे निर्णय म्हणजे त्यांना माहिती आहे रानाला जरी पाणी लागलं तर आपल्या इकडे आपण काय म्हणतो धान येत नाही. पण ही कल्ली माणसं काय करतात माहिती आहे का, चुकीचा निर्णयाला लक्ष खऱ्यामध्ये सिद्ध करायची कल्ली माणसं ताकद. त्यामुळे लावलं बघा हो का आलंही सुद्धा लाग. त्यामुळे आपला निर्णय ठाम पाहिजे तर
आणि निर्णयाचं ठाम राहिलं तर भाऊनं कुठलीही गोष्ट होती. जसं मी माझ्या सायकलीवरती 1 वर्ष झालं फिरतोय, लोक म्हणतो ती होऊ शकत नाही, पण मी ते करून दाखवलं. सांगायचं फक्त एकच आहे, आपण फक्त शेतीची किंमत करा भावना. ज्याला ज्याला शेती आहे ना, किंमत करा शेतीची आणि शेतीत घुसा. त्यातलं मला बी शेती, आता मी पण जाऊन शेतीत करणार नाही. मस्त मध्ये ऊस लावून 2-3 एकरामध्ये. अरे महादेव, जय महाराष्ट्र. पाण्यामध्ये बघा भात लावलाय पाणी. भाई पानी में राइस लगा है ना, आ जाता है? अगर पानी होगा तो इसमें भर जाएगा पानी से, तो फिर भी आता है? कितने दिन में निकलता है ये? 1 महीने में निकल जाएगा. अच्छा, त्यांचा फक्त इरादा मजबूत होता की बाबा हा ह्या पाण्यामध्ये एवढ्या भात येणार. फक्त इरादा फक्त मजबूत पाहिजे, बाकीचं काहीच लागत नाही. आपल्या इकडं बघत नाही ते, आपल्या इकडे किती असते रानं पडीक, 1 दीड एकर रानं पडीक असते. आपण पडी ठेवतो. इकडे बघा तळ्यास लाग लावले, म्हणजे जोक नाही राहा. नाही बघा, हे बघा आहे का तळ्यास लाग लावलं यानं. आलंच लागणे ठोकून. स्वतःच इरादा जर मजबूत तर काय पण होऊ शकतंय. हे सांगायचं इथनं फक्त एवढं. चला 1 मिनिट. अरे ज्यांना शेतीची किंमत नाही ना, तुम्हाला दाखवतो बघा. ज्यांना शेती आहे, ज्यांना शेतीची किंमत नाही ना, बघा तुम्हाला दाखवतो बघा. आसाममधल्या माणसांकडून तुम्ही शिकलं पाहिजे काहीतरी. ही बघा, हे बघा तळा आहे भावनं, तळ्यामध्ये भात लावला या. इतक्या पाण्यामध्ये लावला आणि त्यांना ही माहिती घेणार आहे. कारण की स्वतःचे निर्णय ठामायचे त्यांना माहिती आहे. रानाला जरी पाणी लागलं तर आपल्या इकडे आपण काय म्हणतो धान येत नाही, पण ही कल्ली माणसं काय करतात माहिती का, चुकीचा निर्णयाला लक्ष खऱ्यामध्ये सिद्ध करायची कल्ली माणसं ताकद. त्यामुळे लावलं बघा, हो आलंही सुद्धा लाग. त्यामुळे आपला निर्णय ठाम पाहिजे तर, आणि निर्णयाचं ठाम राहिलं तर भाऊनं कुठलीही गोष्ट होती. जसं मी माझ्या सायकलीवरती 1 वर्ष झालं फिरतोय, लोक म्हणतो ती होऊ शकत नाही, पण मी ते करून दाखवलं. सांगायचं फक्त एकच आहे, आपण फक्त शेतीची किंमत करा भावना. ज्याला ज्याला शेती आहे ना, किंमत करा शेतीची आणि शेतीत घुसा. त्यातलं मला बी शेती, आता मी पण जाऊन शेतीत करणार नाही. मस्त मध्ये ऊस लावून 2-3 एकरामध्ये. अरे महादेव, जय महाराष्ट्र. अरे ज्यांना शेतीची किंमत नाही ना, तुम्हाला दाखवतो बघा. ज्यांना शेती आहे, ज्यांना शेतीची किंमत नाही ना, बघा तुम्हाला दाखवतो बघा. आसाममधल्या माणसांकडून तुम्ही शिकलं पाहिजे काहीतरी. ही बघा, हे बघा तळा आहे भावनं, तळ्यामध्ये भात लावला या. इतक्या पाण्यामध्ये लावला आणि त्यांना ही माहिती घेणार आहे. कारण की स्वतःचे निर्णय ठामायचे त्यांना माहिती आहे. रानाला जरी पाणी लागलं तर आपल्या इकडे आपण काय म्हणतो धान येत नाही, पण ही कल्ली माणसं काय करतात माहिती का, चुकीचा निर्णयाला लक्ष खऱ्यामध्ये सिद्ध करायची कल्ली माणसं ताकद. त्यामुळे लावलं बघा, हो आलंही सुद्धा लाग. त्यामुळे आपला निर्णय ठाम पाहिजे तर, आणि निर्णयाचं ठाम राहिलं तर भाऊनं कुठलीही गोष्ट होती. जसं मी माझ्या सायकलीवरती 1 वर्ष झालं फिरतोय, लोक म्हणतो ती होऊ शकत नाही, पण मी ते करून दाखवलं. सांगायचं फक्त एकच आहे, आपण फक्त शेतीची किंमत करा भावना. ज्याला ज्याला शेती आहे ना, किंमत करा शेतीची आणि शेतीत घुसा. त्यातलं मला बी शेती, आता मी पण जाऊन शेतीत करणार नाही. मस्त मध्ये ऊस लावून 2-3 एकरामध्ये. अरे महादेव, जय महाराष्ट्र. तुम्ही आर्मीतला आहेत का मग? तुम्ही स्वतः आर्मीत आहे का, म्हणजे तुमचं मिस्टर असतात आर्मीमध्ये? अच्छा, ठीक आहे. मी जेव्हा त्या टायमिंगला येईल का नाही, मग तिथे मी काय करतो ना, संध्याकाळी नंबर पाठवतो. मला काय करा ना, लोकेशन पाठवा. तिथं जाताना मग मी तिथनं जाताना तुमची गाडी घेऊन जाईल. असताना कुठलं तर आपण नगर, अहमदनगर शेजारीच आहे. अहमदनगर माझ्या टीमवरून अहमदनगर शेजारीच आहेत ना. बरं ठीक आहे. मी संध्याकाळी माझा व्हॉट्सअप नंबर पाठवतो. मला तर फक्त लोकेशन टाका, म्हणजे जर जाताना काय करतो मग भेट घेऊन जाईल मग दोघांची पण तुमची. हो ठीक आहे. अहमदनगरमधल्या एक आहेत, आता तिथं अहिल्यानगर असं म्हणलं जातं. तर भावांनो लक्षात राहून द्या, अहिल्यानगरमधले आहेत. त्यांचं मिस्टर इथं आर्मीमध्ये आहेत, आणि आर्मीमध्ये असताना मला गेल्या 2 ते 3 दिवसांनी मेसेज येतो तुम्ही आमच्या इथनं जाताना या. तर आता आपण काय करणार ना, आपण आता जाताना आता गुवाहाटीमध्ये निघालो. गुवाहाटीमधनं कामाख्या मंदिरात दर्शन घेऊन जाताना नंतर मग तवांगशी रस्त्याला आपण जाताना तेजपूरकडल्या साईडला त्यांचं हेडक्वार्टर आहे. हेडक्वार्टरमध्ये आपण जाणार आहे. जाताना दोघांची गाडी घेऊन जाणार आहे. धन्यवाद ताई, जर तुम्ही जर माझे रील बघताय तर असा सपोर्ट राहतो तुम्हाला सर्वांचा. आणि तुमच्यामुळे बघा भाऊ लांब आणि आपली हेकली खरंच महाराष्ट्रातली खूप जास्त आर्मीवाली होती. त्यामुळं आपली ओळख मराठी माणसाला कुठं नाही कुठं भेट घालून देतोय. तर चला जाऊ, आणि यांची या 3 ते 4 दिवसामध्ये यांची आपण भेटू यांची सगळं. चला. तुम्ही आर्मीतला आहेत का मग? तुम्ही स्वतः आर्मीत आहे का, म्हणजे तुमचं मिस्टर असतात आर्मीमध्ये? अच्छा, ठीक आहे. मी जेव्हा त्या टायमिंगला येईल का नाही, मग तिथे मी काय करतो ना, संध्याकाळी नंबर पाठवतो. मला काय करा ना, लोकेशन पाठवा. तिथं जाताना मग मी तिथनं जाताना तुमची गाडी घेऊन जाईल. असताना कुठलं तर आपण
नगर अहमदनगर शेजारीच आहे अहमदनगर माझ्या टीमवर अहमदनगर शेजारीच आहेत ना. बरं बरं ठीक आहे. मी संध्याकाळी माझा व्हॉट्सअप नंबर पाठवतो. मला त्याच्यावर फक्त लोकेशन टाका म्हणजे जर जाताना काय करतो मग भेट घेऊन जाईल मग दोघांची पण तुमची. हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. अहमदनगरमधल्या एक आहेत आता तिथं अहिल्यानगर असं म्हणलं जातं. तर भावांनो लक्षात राहून द्या अहिल्यानगरमधले तर आहेत त्यांचं मिस्टर इथं आर्मीमध्ये आहेत आणि आर्मीमध्ये असताना मला गेल्या 2 ते 3 दिवसात मेसेज येतो तुम्ही आमच्या इथनं जाताना या. तर आता आपण काय करणार ना आपण आता जाताना आता गुवाहाटीमध्ये निघालो. गुवाहाटीमधनं कामाख्या मंदिरात दर्शन घेऊन जाताना नंतर तवांगशी रस्त्याला आपण जाताना तेजपूरकडल्या साईडला त्यांचं हेडक्वार्टर आहे. हेडक्वार्टरमध्ये आपण जाणार आहे. जाताना दोघांची गाडी घेऊन जाणार. धन्यवाद ताई जर सपोर्ट राहून तुम्हाला सर्वांचा. आणि तुमच्यामुळे बघा भाऊ लांब लांब आणि आपली इकडली खरंच महाराष्ट्रातली खूप जास्त आर्मीवाली होती त्यामुळं आपली ओळख मराठी माणसाला कुठं नाही कुठं भेट घालून देतोय. तर चला जाऊ आणि यांची या 3 ते 4 दिवसामध्ये यांची आपण भेटू यांची सगळं. आपल्या 1 कोटीचा बंगला आणि इकडं 10,000 झोपडी बरोबर आहे ना. कारण की जे सुख समाधान आहे का नाही ते आपल्या इकडं नाही खरी हित आहे ते. कारण की माणसं राहणीमान वागणं मेन गोष्ट नेचर इथला कुडाची घरं लिपलेली गारवा नेचर एकदम फुलून इकडे बघा. बघून नॉर्थ ईस्ट म्हणत नाही ते इकडं. धन्यवाद यार. तर भावांनो बघितलं नॉर्थ ईस्ट मधले माणसं खरंच लय भारी दिला खरंच. दिले मिलके बैठ के चाय पीते आप हम बदल जा रहा है. अच्छा बुरा मत थैंक यू. नहीं बुरा कुछ नहीं. नॉर्थ ईस्ट के जो लोग हैं ना वो बड़े अच्छे हैं बहुत दयालु है बहुत दयालु है. मुझको 4 मतलब दिन में मेरे को 4-5 लोग ऐसे मिल जाते हैं जो मेरे को खाना खिलाते हैं चाय पिलाते हैं. बहुत अच्छे मिलते हैं लोग. अकेले हाँ मैं अकेला हूँ. बहुत अच्छे लोग मिलते हैं अच्छा लगता है. धन्यवाद ऐसे ही मदद करते रहिए सबकी. चलिए ठीक है थैंक यू. एक आपुलकी ना ते मला ओळख देतं ना मी त्याला ओळखतो पण एक हाय होय खरंच कुठं नाही कुठं माणूस की भावना खरंच बरं का. हे कल्ली माणसं येते ना नॉर्थ ईस्ट मधली खरंच लई गेली काय पण बरं का माहीत नाही कशामधून लई गेली राव खरंच. लई माणसं गेली राव खरंच. जीवाला जीव देणार माणसं ती कल्ली लई जीव लावते ती. नमस्ते नमस्ते. ये फोन आपका है. सेकंड नाच निघालो होतो इथनं. या मामानं मला म्हणलं यायचं थोडा रेस्ट घ्या म्हणलं. रेस्ट घ्यायला थांबलो मी आणि तो का ती भाव आहे का नाही यांचा मुलगा आहे. भाऊ आपका बेटा आहे यांचा पोरगा भाऊ नव्हतो का ते चहा आणायला भाऊ अर्धा किलोमीटर लांब चालत गेलं ते बघा का तिकडे कोणते तिकडं. अच्छा आपका नाम मधुस्मिता. अच्छा मौसी जी आपका मेरा नाम बसंती है. बसंती. अच्छा आपका मेरा नाम रमनी दास है. अच्छा आप यहाँ पे रहते हो. यहाँ पे क्या नाम है इस गांव का. एक गांव का नाम है मुकलमा ठंडा. मुकलमाक. मुकलमा बिगड़ जाता है बहुत चाय का. मैंने बहुत जगह भी देखा है मैंने. अरे वाह मीठा भी ला दिया. ब्रेड चला ब्रेड खाऊया आणि चहा पिऊया. लय भारी माणसं. हाँ मुंबई गुवाहाटी जा रहा अभी. ओ कामाख्या मंदिर. कुछ खा लो. अभी तो भाई पेट भरा है कभी क्या खाओ. आगे होटल है कुछ खा लो. चले उधर बिस्ती होटल है. हां ठीक. त्याला म्हणतात नॉर्थ ईस्ट मधली माणसांचं प्रेम कळलं ना. तर नाश्त्याला दुपार केलं असं काहीतरी आहे खातो बघा मस्त मध्ये. हिरं इथं हिरे भारी लागतं मला खायला. चटणी इथं ही डाळ आहे आणि चपाती पराठा आहे चपाती आहे. चपाती म्हणून लागते मला सेम टू सेम चपातीचं एक प्रकारची. खाऊ ही निघू पुढं. थँक्यू बाय. कमी पैसे असतील आणि जर कमी बजेटमध्ये ट्रॅव्हलिंग असेल ना एकदम 0 बजेटमध्ये तर खरं तर आसाममध्ये या नॉर्थ ईस्टमध्ये या. आता हे तुम्हाला दिसते का नाही ही चौकोनी वेगळी वेगळी ही वेगळ्या माणसाचं चौकोन येतं. त्यातला एक टप्पा आपला असं वेगळी जणांची वेगळी शेती आहे. आणि तेव्हा तिकडे इंजिन येते इंजिनानं पाण्यात येते ते एक नंबर बघा. असं वाटतं आपण तो मासं तो मासं ही मासं मारसाठी गेलं ह्यातमध्ये मासं वाटते ती. इकडं मासे मारते व्यापारले दणक्यात चालू आहे. जाळ येतो वाचलं लाडवं त्या जाळ्यात तिथं मासा गुतलाय बघा.
भावांनो बाथरूम एकदम जोरदार लागलं या. पंप काय नाही कुठं, त्यामुळे सायकलने बर्फ पळवतोय मी. चिंगिरी गिरी 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 पंप. अवघड आहे गावात इकडे आता. या पेन भाई आजी को तिथं ह्या भावाला म्हणलं भाऊ बाथरूम दे. तिकडे लांबणं पुढून आलो म्हणून म्हणलं बाथरूम यूज करू द्या म्हणलं. मग साईडला दिसायची बाथरूम यूज केलं आणि आता निघालो पुढं. लय भयंकर लागेल, लय भयंकर. चला निघू आता पुढं. पुढं आपल्याला राईड घ्यायचा या. मला नाही वाटत आज मी गुवाहाटीमध्ये पोचेल म्हणून, कारण की गुवाहाटी माझ्यापासून अजून नाही म्हणता 25-30 किलोमीटर लांब आहे. तर गुवाहाटीमध्ये उद्या दुपारपर्यंत पोचवायचा अंदाज आहे माझा. आणि आता जो टाईम झालेला आहे 3:30 झालेला आहे. तर सांभाळा जागा बघायला लागेल, डोंगर घाट लागायला लागला पुढे बहुतेक वाटतं मला. फायनली आपण थांबलेलो आहे. हाजू छेसा म्हणून हे गाव आहे आणि 5 वाजता चालतं आहे. तर त्यामुळे म्हणलं आता टेंट लावायला जागा बघायला लागेल. तर एका मस्त ठिकाण अशी थांबलेलो आहे. शेजारी हॉटेल आहे ती, पण तसं जेवण करत तसं काय जेवण नाही. तर त्यामुळे जर थोडं साईडला तिकडं जाते जेवायला. तर आधी काय करू ना, टेंट लावून घेऊ मस्त मध्ये. आज लई लोड आहे, आज एडिटिंग करायची खतरनाकमध्ये. त्यामुळं घेऊ आधी टेंट लावून आणि मराठीचं भाषा ठेवा म्हणतो ब्लॉगला. हिंदीमध्ये लई विचार करतोय मी. मला तुम्ही सांगा कमेंट करून काय केलं पण हिंदी मराठी कसं बनवलं पाहिजे व्हिडिओ. चला थांबतो, फ्रेश होतो मस्त मध्ये. इथं टेंट लावतो आता. तर भावांनो इथं मस्त मी सांगतो तुम्हाला, इथं टेंट लावला आहे आपण आता. आणि ह्यांच्या संग माझं बोलणं चालू होतं. आणि ह्याच्यानंतर ना ह्यांचं जी हॉटेलचं जी मेन मालक आहे इथं ती माझ्यापाशी आलं. ये होटल के मालिक है एंड इन्होंने मेरे से पूछताछ कि आप कहाँ से हो क्या हो. मैंने उनको बता दिया ऐसे ऐसे जगह से हूँ. तो ये बोले आपको खाने में क्या पसंद है. मैं बोल दिया भाई चपाती. चपाती बोलते तो ये क्या बोले, आज हमारी तरफ से आप खाना पनीर भी. पनीर तो भाई मेरा फेवरेट है भाई. ये बोले मेरे तरफ से पनीर और आपको जो चपाती आप मेरी तरफ से आप खाना खा लो आज हमारे यहाँ पे. तो यहाँ पे टेंट लगा दी. तो भाई देखो जहाँ पे जाओ ना, मैं हमेशा बोलता आया हूँ. मेरे को बहुत लोग बोले थे आप जब नॉर्थ ईस्ट में जाओगे ना तो आपके पैसे खत्म नहीं होंगे क्योंकि वहाँ के लोग ही अलग है. और ये मेरे को आज दिखा भी, मालूम भी चला मेरे को. आपका नाम? मेरा नाम गणेश है. गणेश भानवस है. तो यही बस भाई, यही होता है भाई. लोक इतकी मोटिवेशन करते, इतकं म्हणजे भारी विचारते ते आपल्याला की भावा तुम्ही चला. आणि भाऊन मी अजून बी सांगतो, दनला कोणाला जर फिरायचं असेल कमी बजेटमध्ये ना, खरंच नॉर्थ ईस्टला या. नॉर्थ ईस्टची माणसं ना एक नंबर आहे ती. हे बघा भावांनो थवा. हे कसलं चित्र बनवलं आहे काय समजा नाही, पण चित्र हा काय तरी बघा किती बार चित्र बनवलं यांना. अभी ये भाई जी बोल रहे टेंट निकालो और हमारे यहाँ पे चलो रहने के लिए, हमारे यहाँ पे टेंट लगा दो. तो यहाँ पे लोमड़ी भी आती है. लोमड़ी आती है ना यहाँ पे. लोमड़ियाँ बहुत आती है. हाँ यहाँ पे बहुत लोमड़ी आती है. मैंने देखा रास्ते में भी तो लोमड़ियाँ बीच बीच में मर के पड़ी है. लोमड़ियाँ रास्ते में भी मैंने देखा है बहुत ज़्यादा. तो भाई अभी क्या करते, सोच रहा अभी टेंट को निकाल के यहाँ वहाँ पे लग जाएगा ना. हाँ लग जाएगा. तो टेंट को पूरा उठा के ही ले जाते हैं. सामान निकालते हो टेंट को उठा के लेके चलते उधर. गेले या ते बघा तेव्हा ते सायकल घेऊन निघाले, टेंट घेऊन निघाले. मी असा निघालो या तेव्हा. चला बघा इथं लावलं आता. ओके एकदम ठीक. लगा आता माझी रेटिंग चालू होती आतमध्ये. इतक्यात ही बघा भाऊ चहा घेऊन आला. थँक्यू भाईजी यार. एक ये रहा एक ग्लास और ये यहाँ पे एक और ग्लास है जो अभी दिया था. तिथं आपला टेंट लावला आहे आणि म्हणले आमचे जेवायला या. तर चला जाऊ जेवायला मस्त मध्ये जेवण हे करू. तो देखो अपने को खाने के लिए भाई क्या क्या दिया है. देखो अपना पसंदीदा है एकदम. पनीर है, चपाती है और आलू है. ये भी मेरा पसंदीदा है. धन्यवाद. दिल खुश हो गया है मेरा तो. भाई यही है जिन्होंने हमारे लिए खाना बनाया. भाई आज देख लो चपाती बनाई है. आपके यहाँ पे ज़्यादा चपाती खाते नहीं है ना, मतलब तेल लगा के ज़्यादा नहीं खाते लोग, मैंने देखा है. लेकिन इन्होंने मेरे लिए खास करके देख लो मेरे लिए चपाती बना दी, पनीर बना दिया और ये भी बना दिया मेरे को खाने के लिए. तो धन्यवाद सही में क्योंकि बहुत दिनों बाद खा रहा हूँ. मतलब ऐसा लग रहा है ना मतलब घर में खा रहा हूँ खुद के. ऐसा लग रहा है मेरे को, बहुत अच्छा लग रहा है.
असं काहीतरी गेलं आपलं ही 2 दिवसाचा एक पूर्णपणे ब्लॉग बनवलेला मी. कसं काय वाटलं मला नक्की सांगा कमेंट करून, आणि हिंदी मराठी भाषा कशी शिकवली मला कमेंट करून सांगा. भावांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असाच मध्ये जर आपले व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भावाला फॉलो करायला विसरू नका यूट्यूबवरती, आणि सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा. हर महादेव भावांनो. तर भावांनो कसं काय वाटलं व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करा सबस्क्राईब. भेटतो पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर महादेव. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. हर महादेव.